हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? नक्कीच मजेत असाल तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप सारं स्वागत करते. तर आज मी निघाले होते मुलांना घेऊन गार्डनमध्ये आणि बरेच दिवस झाले आम्ही कुठं काही बाहेर गेलो नव्हतो, त्यामुळे आलं होतं. आणि जेव्हा इकडे मी गार्डनमध्ये येते ना, खूप छान वाटतं, एकदम फ्रेश वातावरण आहे. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच, सो व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक, शेअर आणि छानशी कमेंट देखील करा. तर आज मी संध्याकाळच्या वेळी इकडे गार्डनमध्ये आले होते. जवळपास 6 वगैरे वाजले असतील आणि तरीही ऊन वगैरे होतं. आता उन्हाळा असल्यामुळे बराच वेळ ऊन वगैरे संध्याकाळचं असतं. आणि फ्रेश वातावरण होतं संध्याकाळचं, सो त्यामुळेच आले होते. आणि इकडे खूप जास्त ग्रीनरी आहे, जसं की तुम्ही बघताय. बाहेर फिरायला वगैरे बाहेर आलो म्हणजे मुलांना काहीतरी हवंच असतं बाहेरचं खायला. सो ते मग आम्ही पॉपकॉर्न घेतले होते, इकडे बाहेरच मिळतात ते. आणि आत्ता नवीनच हे गार्डन वगैरे आता चालू झाले. नवीन म्हणण्यापेक्षा बरेच दिवस झालेत, पण इथे थोडा वेळ कामं होते त्यामुळे बरेच दिवस ते बंद होतं. नंतर परत आता स्टार्ट झालं इकडे. आणि खूप छान आहे हे गार्डन, खरंच खूप फ्रेश वाटतं. आणि आत्ता इकडे ना बरीचशी अजून कामं राहिलीत आणि बऱ्यापैकी थोडीफार अजून जी काही ग्रीनरी करण्यासाठी जे काही त्यांनी झाडं वगैरे लावायची तीही छान आता ग्रो होत आहे, त्यामुळे खूप छान वाटते. आणि अजूनही बरंच ह्याचं काम होणार आहे, तर नंतर अजूनच खूप भारी वाटेल. सो आत्ताही छान ग्राउंड वगैरे मुलांना खेळायला वगैरे आहे. आणि आपल्यालाही वॉकिंग वगैरे करण्यासाठी साईडने वगैरे खूप छान आहे. आणि खूप मोठं आहे खरं हे ग्राउंड, बघतायच तुम्ही. आणि आपण सकाळी मॉर्निंग वॉकला किंवा इव्हनिंगला वगैरे येऊ शकतो, अशा प्रकारचं आहे गार्डन आहे. आणि बरेचसे लोक इकडे येतात छान असा वेळ घालवायला. आणि खरंच खूप छान वाटतं, म्हणजे जेव्हा असं कुठेतरी आपण बाहेर पडतो ना त्यावेळी. मी ना याच्या आधी बरेचशे वेळा या गार्डनमध्ये आले होते. आणि आमच्या नेहमीच आता हे झालं आहे पॉईंट हा इकडे यायचा. आणि घरापासून जवळच एक 10 मिनटं लागतात. सो आम्ही इकडेच येतो, जास्त लांब जाण्यापेक्षा. आणि इथे दोघांनी खूप जास्त मजा मस्ती केली आणि मग जाताना अशी थोडीफार रडारड झाली होती दोघांचीही. आणि इकडे बघा ध्रुवचं काहीतरी वेगळंच असतं, त्याला इकडनं जायचं होतं. आणि खूप छान मजा मस्ती केली तिथे, बराचसा वेळ आम्ही घालवला. आणि नंतर मला थोडीशी कामं वगैरे होते, जे की मी तोरण बनवते, तर त्याच्यासाठी मला ते उलनचं धागा वगैरे जो असतं ते लोकरचं, तर ते घ्यायचं तो चमकीवाला. मग इकडे मी आले होते शॉप. तर हे ना आमच्या इथे असं एक शॉप आहे की इथेच आरीवर्कचं वगैरे साहित्य मिळतं आणि बऱ्याचशा गोष्टी इथे मिळतात. आणि इथनं जर नाही भेटलं तर मग मला डायरेक्ट आता पिंपरीला वगैरे जायला लागतं, पिंपरी मार्केटला. मग इथे मी आधी तर बघत असते इथे जर मिळालं तर. आणि आता बरेचसे महिने झाले खरं तर मी पिंपरीला वगैरे काही गेलेच नाही. आणि आता मी लवकर जायचा प्लॅन करणार आहे, एक 2 महिन्यात, कारण की मी इथून शिफ्ट करणार आहे रूम वगैरे. सो त्यामुळे, पण त्याच्या आधी म्हटलं थोडंसं इकडे मग लागणारं साहित्य वगैरे मी नंतर घेणार आहे. आणि त्याच्या आधी ही वर्षी माझी प्लॅन आहेत, तर बघूयात आता कसं काय होतं आहे. मग घरी आले त्यानंतर ते काही सामान वगैरे घ्यायचं होतं ते घेऊन. आणि नंतर मग दिवा वगैरे देवाला लावला. आणि संध्याकाळच्या वेळी न चुकता मी दिवा वगैरे लावत असते, कारण की त्याने एक एनर्जी येते वेगळीच. आणि पॉझिटिव्ह राहतं घरामध्ये वातावरण आणि एक शांतता राहते. आणि तर आताच मी बाहेरून आले आणि पहिले तर देवाला दिवा वगैरे लावून घेतला. आणि जे काही मी बाकीच्या वस्तू वगैरे घेऊन आले ते तोरणासाठी, आणि ते मग व्यवस्थित करून ठेवलं मी. आणि आता किराणा वगैरे घेऊन येणार आहेत ते, त्यामुळं अजून थोडा वेळ आहे स्वयंपाक करायला. तर आता मी जे काही स्वामीचरित्र वाचायचं आहे मला, तर त्यात मी वाचून घेते पटकन, कारण की खूप जास्त उशीर झाला आहे. लवकर येईल असं विचार केला होता, पण तसं काही जमलं नाही ते. मी आता हे पटकन वाचून वगैरे घेते स्वामीचरित्र. आणि मी इकडे खाली पूजा मांडली बघा, कारण की वरती आता खूप जास्त फुल झाले, तसे दोन्हीकडे आता पूजा झाली आहे माझ्या. तर छोटीशी पूजा मांडली होती मी स्वामींची, मूर्ती वगैरे ठेवून जे काय आहे आपलं ते. आणि बाकीचं नैवेद्य वगैरे सकाळी दाखवलं होतं. आता आरती आणि जे काही स्वामीचरित्राचे अध्याय वगैरे आहेत तर ते वाचून घेते. तर आज ना मीही जे काही स्वामीचरित्राचे अध्याय वगैरे ते वाचले होते म्हणजे. आणि त्यानंतर मग त्यांनीही थोडंसं वाचायचं बोलले ते, मग त्यांनी थोडंसं मग केलं होतं, कारण की माझा स्वयंपाक राहिला होता त्यामुळे. मग एक 4-5 बहुतेक राहिले असतील अध्याय वगैरे, मग ते त्यांनी वाचले होते. पण त्याआधी ना मी मग माझी बरीचशी कामं होती ती केली. आणि मी काय घेऊन आले ते दाखवते मी तुम्हाला आत्ता त्या शॉपमधनं. तरी ते मी बघा क्लचर वगैरे, आणि हे नेहमीच आहे माझं, एकतरी मी क्लचर किंवा काहीतरी असं घेऊन येते. म्हणजे हे बऱ्याचशा बायकांचं होतं मला असं वाटतं, कारण की आपण एक घ्यायला जातो आणि दुसऱ्या वस्तू घेऊन येतो. सो त्यामुळे मी जास्त काय आता शॉपमध्ये वगैरे जात नाही, जेव्हा मेन असं अर्जंट काम असतं त्यावेळेस जाते. आणि इकडे ना मी दारामध्ये संध्याकाळी दिवा वगैरे लावते, सो तिथे छान वाटतं. आणि
एक आपल्या घरी वगैरे असं असतं की लक्ष्मीचा वास वगैरे राहतो घरामध्ये आणि ही वेळ असते लक्ष्मी वगैरे घरात यायची, तर त्याचमुळे मी दिवा वगैरे लावत असते आणि प्रसन्न वातावरण होतं. आणि इकडे बघा किराणा वगैरे आणला होता यांनी आणि ध्रुवने अशा प्रकारे सगळीकडं मग तो घरामध्ये पट करून ठेवला होता आणि सगळीकडे त्यांनी सगळे पॅकेट वगैरे टाकले होते. मग म्हटलं आधी मी किराणाच लावून घेते स्वयंपाकाच्या. तर इथे नाही, मी आधी जे काय तांदूळ वगैरे घेऊन येते मी कोलम, तर तेच इथे मी भरून डब्यामध्ये ठेवली होती व्यवस्थित आणि डबे वगैरे मी आधीच घासून ठेवले होते. त्यामुळे आता पटापट मी किराणा ह्याच्यामध्ये भरून घेत होते. आणि मी याच्या आधी शेअर केले की जेव्हाही मी किराणा वगैरे आणायचा असतो तर त्याचे 1 ते 2 दिवस आधी मी छान डबे वगैरे सगळे घासून ठेवते, कारण की रोजच्या वापरात येतात ते आणि बऱ्याचशा वेळा आपल्या स्वयंपाकाचे हात वगैरे त्याला लागत असतात, तेलकट किंवा पिठाचे वगैरे असे. आणि किती जरी नाही म्हटलं तरी चुकूनही एखाद्या वेळेस असं लागतंच आपल्याकडनं. त्यामुळे मी सगळे डबे घासून वगैरे छान क्लीन करून ठेवले. मग पटापट किराणा वगैरे आणला की तो लावून घेतला मी. आणि जेव्हाही किराणा आणते त्यावेळेस मी लावून घेते, कारण की परत जर मी ठेवला तो तसाच तर मग परत काय लवकर तो लावणं होत नाही आणि ते दुसऱ्या दिवशीवर ते काम जातं आणि सकाळचा वेळ बराचसा जातो आपला. आणि त्याच्यामुळे ना जे काही कामं वगैरे असतात आपली महत्त्वाची मग ती बाजूलाच राहून जातात. त्यामुळे मी वेळेतच कामं केली की बरी पडतात ती आणि त्याने मग घरही स्वच्छ राहतं आणि नेहमी क्लीन असं राहतं घरामध्ये सगळं. सो त्याचमुळे आणि एकदम व्यवस्थित जागच्या जागी सगळ्या गोष्टी गेल्या की बरं असतं. तर माझा तोच एक हेतू असतो की ज्या त्यावेळी कामं झाली की बरी असतात, नाहीतर सगळीकडं मग इकडे तिकडे सगळा पसारा घरामध्ये त्याने खूप जास्त चिडचिड होती आणि कामातही मग छान असं काही व्यवस्थित मन लागत नाही. सो त्याचमुळे आणि महिन्याचा किराणा भरण्याआधी ना मी सगळे डबे वगैरे एकदा चेक करत असते आणि लिस्ट करते नेहमी. आम्ही जे काय होलसेल मोठं दुकान वगैरे आहे इकडचं तर तिथनं घेतो. डीमार्टला जायचं थोडंसं टाळतो आम्ही, त्याने ना बऱ्याचशा ज्या काही नको असलेल्या गोष्टी घरात येतात. सो त्यामुळे आणि याच्यामधनं जर आपण किराणा वगैरे भरला, जे काय आपले मोठे शॉप वगैरे असतात ते होलसेलर वगैरे असं असतात, सो त्याच्यामधनं तर त्याने बरंचसं आपल्याला फरक पडतो आणि बरेचसे आपले पैसेही वाचतात. आणि लिस्ट करून गेल्यामुळे आपली जेवढी लिस्ट आहे आपण तेवढीच साहित्य घेऊन येतो. आणि डीमार्टमध्ये असं होतं की नको असलेली बऱ्याचशा गोष्टी चुकून आपल्याकडे येतातच त्या आणि बघितले की एक आकर्षण होतं आणि त्या घ्यावंशाच वाटतं आपल्याला. सो त्यामुळे आता जरी मी किराणा वगैरे इकडनं शॉपमध्येच आणते इथलच्या, सो त्याने खूप जास्त फायदा होतो आहे मला तरी असं वाटते. सो तुम्हाला काय वाटतं याच्यावरती नक्कीच मला कमेंट करा आणि तुम्ही कुठनं किराणा वगैरे घेता आणि तुम्ही कसं काय प्लॅन करता तेही मला सांगा. मी तरी महिन्याची एक वेगळी लिस्ट करून ठेवत असते जे काही गोष्टी आणायच्या आहे त्याच्या, आणि आहे त्यामुळं तर नाहीच घेत मी म्हणजे जे काही महिनाभर जाईल अशा गोष्टी. सो मी त्यानंतर ना छान असे डबे वगैरे छान क्लीन केले होते, मग त्याच्यामध्ये किराणा वगैरे भरून ठेवला. आणि ते मोहन पॅकेट होतं आणि ज्याचे की मला लाडू बनवायचे होते. सो त्यामुळे ह्यावेळेस मी जरा मोठा पॅक आणला आणि नेहमी घरचे लाडू वगैरे खूप छान टेस्टी लागतात. सो त्यामुळे मी जास्त तरी घरचे बनवत असते. आणि वेदांती ध्रुवाला दोन्ही लाडू खूप जास्त आवडतात. मी बऱ्याच वेळा जे की आपले शेंगदाण्याचे आहे तेही लाडू बनवून ठेवत असते. सो त्यानंतर ना मी छान असा किराणा वगैरे सगळा आवरून घेतला, जो काही डब्यामध्ये भरायचं होतं. त्यानंतर घर वगैरे क्लीन झाडू वगैरे मारला आणि सगळं क्लीन वगैरे करून घेतली आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे आवरला. आणि त्यानंतर ना मग जे काही अध्याय वगैरे होते तर ते यांनी घेतले होते आणि त्यांचं वाचन वगैरे झालं. मी छान असं जेवण वगैरे आवरून घेतलं आणि नंतर मग बाकीची क्लिनिंग वगैरे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करा आणि नवीन जर असाल तर चॅनल सबस्क्राईब करून जावा. बाय, भेटू.